अगदी शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी होत राहील अशा वल्गना करणारं राज्य सरकार तोंडघशी पडलेलं आहे। कारण तूर खरेदीचा हा नाफेडचा शेवटचा दिवस आहे, मात्र लाखो क्विंटल वजनाच्या तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाहीये। त्यामुळे 4 दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजारात मुद्दाम तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलंय। पुढे बारदानाच्या तुटवड्याअभावी तूर खरेदी रखडली आहे, तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांच्या तुरीला प्राधान्य दिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। दरम्यान ही तूर खरेदी न झाल्यास खरीप हंगामात काय पेरायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय। त्याचप्रमाणे संधीचा फायदा घेत व्यापारी तुरीचे भाव पाडण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते। जर शेतकऱ्यांकडची तुरीची 100% खरेदी करायची असेल तर आणखी 12 दिवस तूर खरेदी सुरू ठेवावी लागेल। त्यामुळे सरकार तूर खरेदीची मुदत आणखी वाढवणार की त्यांना वाऱ्यावर सोडणार हे पाहावं लागेल। आणि तूर खरेदी होत नाहीये, त्यामुळे खरीपात पेरायचं काय, तयारी कशी करायची, यामुळे शेतकरी अर्थातच उद्विग्न झालेला आहे। त्यांच्या काही संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण पाहूया। नाफेडची 22 तारखेपर्यंत तारीख वाढ असल्यामुळे आम्ही इथे आलो पेपरची न्यूज पाहून। अच्छा, तर काय उत्तर मिळालं तुम्हाला बाजार समितीमध्ये? ते काहीच सांगत नाहीत, मानतात बारदाना नाही, बारदाण्याचं कारण सांगतात फक्त। अच्छा, चालू होत नाही असं म्हणतात, ते बारदाना यायची शक्यता नाही असं त्यांचं म्हणणं आलं। आम्ही आता ट्रॅक्टरवर झोपतो बाहेरच, इथं उन्हात इथं चटे टाकून इथं बसलेले हो दिवसभर। आता कमीत कमी 7 दिवस झाले इथं। आज समजा ट्रॅक्टर घेऊन आलो आम्ही संध्याकाळी रात्री, आणि भरपूर त्रास होय। कारण आम्ही इथं कोणाला विचारलं तर उडवाउडीची उत्तर देतात, आणि सभापती सचिव त्यांचा काही मिळच नाही। 3 दिवस झाले त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तरी पण त्याचा नंबर काय भेटू शकला नाही। फोन केला तर लागत नाही, काय नाही, फक्त बा तुमचं काही होऊ शकत नाही बा इथं, असं तसं अशी उत्तरं देण्यात आले। रात्र दिवस इथंच मरून राहिलो मी, सांगून राहिले उद्या मस्तो परवा मस्तो, असे टाइम पासून तुम्ही चाळणी केली का, हे केलं का, नाही काहीच नाही। आता इथं पडून आहे, इथं 2 बिघा आहे पडून आमचे, इथून तिथं नाही आहे, इथून 1000 रुपये कोण देईन भाडा, इथं तिथं कुठे कोणापाशी पैसे आहे, इथं आत्महत्या करायची पळी येऊन राहिली। आता जे खरीपाची पेरणी आहे, बँकचं लोन आहे, काही उधारी वगैरे शेतकऱ्याची चुकवायची आहे, आणि 2 महिने झाले आम्ही इथं पडून आहो। याच्यामुळे आम्हाला फार मानसिक मनस्ताप झाला। जास्तीत जास्त गव्हर्नमेंटने 2-3 दिवशी खरेदीची योजना राबवायला पाहिजे, तशी यंत्रणा गव्हर्नमेंट उभी करू शकली सक्षम तरच हे निर्णय घ्यायला पाहिजेत। नाही तर यानं खरोखर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। 2 महिने जर शेतकरी इथं पडून राहिला तर काय उपयोग झाला। आज आमच्याकडे सरकार कोणत्याच प्रकारचं काम करत नाही, त्यामुळे जर आता आम्ही अति 2 महिने पडून आहोत तर आम्हाला सरकार काय देणार आहे? आमच्या ट्रॅक्टरचं भाडं, ट्रॉलीचं भाडं, आमची झोप्याची मजुरी, तर मग सरकारवर का फौजदारी गुन्हा दाखल होऊ नये? आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, तूर खरेदी थांबलेली आहे, मात्र अजूनही लाखो क्विंटल तुरीची खरेदी बाकी आहे। शेतकऱ्यांमध्ये साहजिकच उद्विग्न प्रतिक्रिया असतील, मात्र आता सरकारकडनं काही संकेत मिळत आहेत का? खरं तर सरकारनं स्वतःच दिलेल्या शब्दाची ही प्रताडणा आहे। कारण 22 मार्चला विधिमंडळामध्ये जेव्हा एकनाथ खडसे यांनी लक्षवेधी विचारलेली होती, तेव्हा सरकारने असा शब्द दिला होता फ्लोअरवरती की शेवटचा दाना खरेदी होईपर्यंत सरकार ही तूर खरेदी सुरू ठेवणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नाफेडची सुद्धा 25 लाख क्विंटल वाढीव खरेदी करण्याची सरकारने तरतूद केलेली आहे। सरकारनेच स्वतः सांगितलं होतं की यावर्षी 1,17,000 क्विंटल, म्हणजे आपली जी वार्षिक सरासरी असते त्याच्या तिप्पट तुरीचं उत्पादन झालेलं आहे। आणि असं असल्यामुळे सरकार एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडणार नाहीये। परंतु प्रत्यक्षात मला असं वाटतं की राज्य सरकारची जी आर्थिक परिस्थिती आहे ते पाहता राज्य सरकारला आता शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या तुरीचे पैसे देणं बहुधा जड होत चाललंय की काय, असा संशय यावा अशी स्थिती आहे। कारण 22 मार्चपर्यंत 1016 कोटी रुपये राज्य सरकारला शेतकऱ्यांना देणं होतं, ते सुद्धा दिलं गेलेलं नव्हतं। आणि अजूनही ज्ञानदा, म्हणजे आज नम्रता, आज तर अशी स्थिती आहे की आज शेवटचा दिवस आहे म्हणून अक्षरशः लगीनघाई सुरू आहे की ज्या ठिकाणात
कोलकात्यावरून आलेली, कुठे राजस्थानातून आलेले जे बारदाने आहेत ते बारदाने आज वाटप केले गेलेले आहेत. जिल्हा स्तरावरून ते बारदाने तालुक्याच्या ठिकाणावरती जाणार आहेत आणि मग तिथे आज रात्री 12 वाजेपर्यंत ही तूर खरेदी होणार आहे. जवळपास 10 ते 20% शेतकऱ्यांची परिस्थिती आज अशी आहे की शेतकऱ्यांची तूर पडू नये. त्यांचा एकही 316 पैकी राज्य सरकारने खरेदी केलेल्या सुरू केलेल्या 316 पैकी एकाही केंद्रावरती सलगपणे कुठेही खरेदी झालेली नाही. कधी बारदाना नाहीये म्हणून, कधी हमाली नाहीये म्हणून ती बंद होती. राज्य सरकारच्या वतीनं सहकार मंत्र्यांनी वारंवार असं सांगितलेलं होतं की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ती तूर खरेदी करू. आता तू जे म्हणालीस की राज्य सरकारकडून असे संकेत मिळत आहेत का, तर गेल्या 8 दिवसापर्यंत राज्य सरकारकडून सहकार मंत्री असं म्हणत होते की आम्ही शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू. परंतु आज तरी असं कुठलंही स्टेटमेंट राज्य सरकारकडून आलेलं नाहीये आणि त्यामुळे लगीनघाई सुरू आहे. केंद्रावरती गयावया करतायत शेतकरी. त्या फेडरेशनचे जे अधिकारी आहेत त्यांना 200 रुपयाची लाच देत आहेत की बाबा काही करा पण आमची ही तूर खरेदी करा. विशेषतः आज कोण अडचणीत आहे की हे शेतकरी की ज्यांच्याकडे 10 कट्टे 20 कट्टे असे छोटे छोटे कट्टे शिल्लक राहिलेले होते तुरीचे, ते शेतकरी शेवटच्या क्षणापर्यंत आपण घेऊन जाऊ आणि ती तूर देऊ सरकारला अशा भूमिकेत होते. ते शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं खरं तर ही मुदत वाढवायला पाहिजे होती. जर तुम्हीच विधिमंडळाच्या फ्लोअरवरती असं सांगता की ऐतिहासिक एवढं उत्पादन झालेलं आहे, तर शेतकऱ्यांचा जर विश्वास राज्य सरकारवरती कायम ठेवायचा असेल त्यामुळे आणि अशा हे वल्गना सरकार अजूनही शेतकरी विरोधी सरकार नाहीये, पूर्ण करू शकलेलं नाहीये कायम राहुल. ठेवायचं. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा मरण हे शेतकऱ्याचंच झालेलं आहे. कारण खरीपाची तयारी कशी करायची याचाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.